मेष राशी 2 ते 8 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी, जून महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी प्रेम जीवनासाठी खूप खास असू शकतो। या आठवड्यात बुध आणि मंगळ त्यांची राशी बदलणार आहेत, जिथे बुध मिथुन राशीत प्रवेश करेल, जो गुरुशी युती करेल। यासोबतच 7 जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तो केतूशी युती करेल। अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत भरपूर फायदा होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊयात 2 ते 8 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य मेष राशीसाठी कसे असेल। या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी प्रेम क्षेत्र खूप सकारात्मक राहणार आहे। नातेसंबंधांमध्ये स्थिरता प्रस्थापित करण्याची ही योग्य वेळ आहे। तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांप्रती अधिक समर्पित वाटाल, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल। या आठवड्यात व्यावहारिक आणि सहाय्यक कृतींद्वारे तुमचे प्रेम व्यक्त करणे खूप महत्त्वाचे असेल। तुमच्या जोडीदाराला छोट्या छोट्या हावभावांमधून तुम्ही त्यांच्यासोबत आहात असे जाणवू द्या। तुमचे छोटे छोटे प्रयत्न त्यांच्या हृदयाला स्पर्श करू शकतात आणि तुमचे नाते आणखी खास बनवू शकतात। याशिवाय हा आठवडा दीर्घकालीन ध्येयांवर चर्चा करण्यासाठी देखील योग्य वेळ आहे। तुमच्या भविष्यातील योजनांची एकमेकांशी चर्चा केल्याने दोघांमधील समज अधिक दृढ होईल। एकमेकांची स्वप्ने आणि योजना समजून घेतल्याने तुमचे नाते केवळ मजबूत होणार नाही, तर एकमेकांबद्दल अधिक आदर वाटेल। या आठवड्यात प्रेमाची खोली अनुभवा, तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा आणि नात्यात स्थिरता आणि सुरक्षितता निर्माण करा। सकारात्मक बाब म्हणजे मेष राशीला या आठवड्यात मनासारखी फलप्राप्ती मिळू शकते। हा आठवडा विविध घडामोडींनी भरलेला असेल। तुम्हाला नवे अनुभव येतील। तुम्ही काही गोष्टीत शहाणपणा दाखवणे फायद्याचे ठरेल। या आठवड्यात तुमच्या कामात उत्तम स्थिरता लाभेल। तुम्हाला करिअरमध्ये जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील। तुम्ही नोकरी बदलू शकता। तुम्हाला नवीन संधी मिळतील। तुम्हाला ऑफिसमध्ये कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल। सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत। तुम्ही वाणीवर संयम ठेवून वागावे। वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल। तुम्हाला व्यवसायात नवीन सुरुवात करू शकाल। तुमच्या प्रलंबित कामांना गती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची व्यावसायिक प्रगती दिसून येईल। तुम्ही नवीन संधीचा योग्य लाभ उठवावा। तुमच्या भागीदारीच्या कामात चांगला नफा होईल। तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना बनवाल। मेष राशीला आर्थिक बाबतीत हा आठवडा लाभदायक असेल। तुमचे उत्पन्न चांगले राहील, त्याच सोबत तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते। या आठवड्यात तुम्हाला काही गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि तुम्ही आर्थिक नियोजन करताना किंवा आर्थिक मोठे निर्णय घेताना घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन घ्या। मेष राशीला या आठवड्यात आरोग्याची थोडीफार काळजी घ्यावी लागेल। तुम्हाला ताण जाणवेल, तसेच सांधेदुखी जाणवू शकते। तुम्ही आपल्या तपासण्या वेळेवर करून घ्या। तुम्ही बाहेरील अन्न खाणे टाळावेत। नियमित व्यायाम करा। मेष राशीच्या कुटुंबातील वातावरण खेळकर राहील। तुम्हाला कुटुंबाची साथ मिळेल। काही गोष्टीत संयम व समजूतदारपणा दाखवा। मेष राशीच्या प्रेमजीवनात एकमेकांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे। तुमच्या नात्यातील ताण दूर करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला प्रेमात भावना स्पष्ट व्यक्त कराव्या लागतील। मेष राशीच्या वैवाहिक जीवनात अनुकूल वातावरण असेल आणि तुमच्या नात्यात गोडवा वाढेल। मेष राशी, हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असेल। तुम्ही तुमच्या जीवनात आवश्यक बदल करू शकाल, ज्यामुळे तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल। हे तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल सर्जनशील विचार करण्यास देखील सक्षम करेल। मेष राशी, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि संधी येतील। धाडसाने निर्णय घेतल्याने तुमच्या वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते। व्यवसायातील भागीदारीशी संबंधित बाबींमध्ये पारदर्शकता ठेवा। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। मेष राशी, ग्रहस्थिती पाहता हा आठवडा उत्साहवर्धक ठरेल, कारण मंगळ तुमच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी प्रयत्नांना ऊर्जा देईल। येणारे दिवस विशेषतः 4 जून रोजी धाडसी पावले उचलण्यासाठी योग्य आहेत। तुमचा आत्मविश्वास वाढेल। तथापि गैरसमज टाळण्यासाठी संभाषणांमध्ये तुमच्या आवेगपूर्ण वृत्तींकडे लक्ष द्या। 7 जून रोजीचा पौर्णिमा तुमच्या नातेसंबंध क्षेत्राला उजळतो। तुम्हाला प्रलंबित समस्यांना मोकळेपणाने पण सावधगिरीने सोडवण्यास उद्युक्त करतो। आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि कर्ज फेडा। हा काळ आर्थिक समायोजनासाठी अनुकूल आहे। आरोग्याच्या दृष्टीने तुमची ऊर्जा पातळी जास्त आहे, परंतु बर्नआउटच्या लक्षणावर लक्ष ठेवा।
अतिरिक्त ऊर्जा गतिमान बाह्य क्रियाकल्पांमध्ये वाहून घ्या. प्रेमात धीर धरा. प्रामाणिक संबंध तुमचे भावनिक क्षेत्र समृद्ध करतात. सामाजिक मेळावे रोमांचक नवीन ओळखींना जन्म देऊ शकतात, ज्यामुळे तुमचे सामाजिक किंवा व्यावसायिक नेटवर्क वाढण्याची शक्यता आहे. मेषराशी, तुमचे धैर्य वाढवा. हा आठवडा जागरूकतेसह दृढ निश्चय संतुलित करण्याबद्दल आहे. चिंतन करा, समायोजित करा आणि विश्व तुमच्या संवादाचे प्रतिफळ देईल. एकंदरीत पाहता मेषराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.